नमस्कार. IPL 2026 सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अचानक असा दावा व्हायरल झाला की मुंबई इंडियन्सचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्यानं माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिलाय. जर या हंगामात रोहित शर्मानं अपेक्षित कामगिरी केली नाही तर त्याला संघात सहन केले जाणार नाही असा दावा त्या पोस्टमध्ये करण्यात आला. हा दावा समोर येताच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. कारण रोहित शर्मा म्हणजे मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार. त्याच्या नेतृत्वाखाली या संघानं 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात खरोखर काहीतरी वाद सुरू आहे का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सध्या IPL 2026च्या हंगामाची उलटी गिनती सुरू झाली आहे. 28 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ जोरदार तयारी करत आहे आणि मुंबई इंडियन्सकडे नेहमीप्रमाणेच सर्वांचं लक्ष लागलेले आहे. पण या तयारीच्या काळातच सोशल मीडियावर एक पोस्ट वेगानं व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की हार्दिक पांड्या टीम मॅनेजमेंटशी नाराज आहे आणि त्यानं रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या काही IPL हंगामांमध्ये रोहित शर्माची बॅट फारशी चमकली नाही. अनेक सीझनमध्ये त्यानं सुमारे 200 ते 300 धावाच केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेटही अपेक्षेप्रमाणे नव्हता असा दावा त्या पोस्टमध्ये करण्यात आला. त्यामुळेच संघ व्यवस्थापनही त्याच्या कामगिरीवर समाधानी नाही असंही त्या पोस्टमध्ये म्हटले गेले. ही पोस्ट काही तासातच हजारो लोकांपर्यंत पोहोचली. अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींना वाटलं की मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम मध्ये खरंच काहीतरी भिनसलंय, तर काही चाहत्यांनी याला सरळ अफवा असल्याचं म्हटलं. पण ही चर्चा वाढत असतानाच मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटनं या दाव्याला थेट उत्तर दिलं आणि विशेष म्हणजे त्यांनी खूप छोट्या शब्दात प्रतिक्रिया दिली. मुंबई इंडियन्सनं त्या व्हायरल पोस्टला उत्तर देताना लिहिलं की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजेच हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला कोणताही इशारा दिला नाही आणि सोशल मीडियावर फिरणारी माहिती खरी नाही असं स्पष्ट करण्यात आलं. मुंबई इंडियन्सनं दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर परिस्थिती मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाली. संघ व्यवस्थापनानं या चर्चेला कोणताही आधार नसल्याचं स्पष्ट केलं. सध्या संघाचं पूर्ण लक्ष IPL 2026 वर आहे. रोहित शर्मा हा अजूनही मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. त्याचा अनुभव आणि मोठ्या सामन्यांमध्ये केलेली कामगिरी संघासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे संघामध्ये त्याचं स्थान अजूनही मजबूत आहे. दरम्यान IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण मैदानावर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या एकत्र कसे खेळतात हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सध्या उपलब्ध माहितीनुसार हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात कोणताही अधिकृत वाद असल्याची पुष्टी झालेली नाही. उलट मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर फिरणाऱ्या या दाव्याला स्पष्टपणे नाकारलंय. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.